संगमनेर तालुक्यातील सावरगाव गुले येथे आदर्श व्यक्तिमत्व आदर्श वक्ता चंद्रकांत गुले यांचे वडील सन्माननीय माजी पोलीस पाटील लाडूजी सदुजी गुले पाटील यांचा अभिचिंतन सोहळा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे। यावेळी भव्य शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉक्टर जयश्रीताई थोरात, हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लवेदकर, उद्योजक नानीजभाई ठक्कर, जनार्दन आहेर, गणपतराव महाले, अभिषेक कळमकर, संदीप वरपे, सुहास वाळुंज, जालिंदर गागरे, गौरव डोंगरे, अजय पटंगरे आदी मान्यवर यावेळी हजर होते। यावेळी आयोजक चंद्रकांत घुले, लाडूजी घुले यांची नात गार्गी घुले यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। यावेळी लाडूजी घुले, त्यांच्या पत्नी लीलाबाई घुले यांचा खासदार सुप्रिया सुळे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिचिंतन सोहळा संपन्न करण्यात आला आहे। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी लाडूजी सदुजी घुले यांच्या अभिचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या आरोग्यदायी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी, नातेवाईक मंडळी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। यावेळी या अभिचिंतन सोहळ्यास आणि शेतकरी मेळाव्याला संगमनेर शहर आणि तालुक्यातील त्याचबरोबर अकोले तालुका, अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। हा गौरव सोहळा आयोजनासाठी समस्त ग्रामस्थ सावरगाव गुले गौरव समिती यांनी विशेष परिश्रम घेतले आहे। जे आजोबांनी आमचे लाड हट्ट पुरवले त्या बाबांचं अभिष्ट चिंतन होते। खरं तर त्या अभिष्ट चिंतनासाठी ताई तुम्ही स्वतः आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब व सर्वच मान्यवर सर्वांचं नाव घेणं तर मला शक्य नाहीये, परंतु तुम्ही सर्वच जण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात यापेक्षा एका आजोबाच्या नातीसाठी आनंदाचा क्षण काय असू शकतो। खरं तर मी संयोजकांना विनंती केली की माझ्या आजोबांबद्दल तर तुम्ही सगळेच बोलणार आहात, परंतु ज्या ताई मला भावल्या, ज्या ताई मी विचारांच्या माध्यमातून अनुभवल्या, त्या ताईंबद्दल मला जरा बोलून देता का? खरं तर मी संयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली। ताई, मी चंद्रकांत घुले यांची कन्या गार्गी इयत्ता 9वी शिकते। माझी राजकीय समज इतकी व्यापक नाहीये, मला मतदानाचाही काही हक्क नाहीये, परंतु खरंच या देशातील लोकशाही ही समाजाला समरस लोकशाही आहे का, हा प्रश्न माझ्यासारख्या एका लहान मुलीला देखील चिंतनाचा पडतो। आज केवळ अभिष्ट चिंतन सोहळा नाहीये, तर आज एक संवादाचा उत्सव आहे, कृतज्ञतेचा क्षण आहे आणि प्रेरणेचा प्रवास आहे। आजचा क्षण माझ्यासाठी यामुळे खास आहे कारण आज मी या मंचावर त्या दोन व्यक्तींना पाहते ज्यांनी सेवा आणि संवेदना यांचा अर्थ जिवंत ठेवला। आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आणि सुप्रियाताई आपण। एकदा मी टीव्हीवर लोकसभेचे सत्र पाहत होते। सभागृहात एक महिला उभी होती, डोळ्यात तेज, शब्दात तत्व आणि आवाजात जबाबदारीचा भार। मी पप्पांना सहज विचारलं की पप्पा या कोण? तर माझ्या पप्पांनी सांगितलं की या सुप्रियाताई सुळे। त्या दिवसापासून ताई आपण माझ्यासाठी एक प्रेरणा झाल्यात। जेव्हा आपण संसदेत उभे राहून बोलता तेव्हा असं वाटतं की हे फक्त भाषण नव्हे तर जनतेचं मन बोलतंय। तुमचं प्रत्येक वाक्य म्हणजे विचारांचा दीप जो महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड पसरवतोय। सुप्रियाताई, you are the think tank of India's politics, the moral compass of democracy and the guiding light of nation's future. You speak not for power but for people. You raise issues not for publicity but for purpose, and you lead not by command but by compassion. Your words in parliaments are not just speeches, they are lessons in humanity and justice. आपण वाद नाही करत, संवाद घडवता। आपण विरोधकांना हरवत नाही परंतु त्यांना विचारांनी जिंकता। अलीकडेच आपण म्हणालात की शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून ते त्यांच्या जीवनाचं गणित आहे। आपण मागणी केली की पावसाने बाधित शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळावं। कर्जमाफी नव्हे, कर्जमाफी बरोबरच त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, हा विचार, ही समज, हाच खरा राजकारणाचा अर्थ आहे असं मला वाटतं। माझे आजोबा ज्यांच्या हस्तावर मातीने सोनं बनवलं, ज्यांनी शेती आणि समाज यांचंच पूजन केलं, त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरक कथा, कष्टाचं, प्रामाणिकपणाचं आणि समर्पणाचं। त्यांनी कधी मोठी पदं घेतली नाही परंतु मोठ्या मनाने काम केलं। आज त्याच मंचावर सुप्रियाताईंची उपस्थिती म्हणजे दोन विचारांचा संगम होय, एक मातीचा विचार आणि दुसरा मातृत्वाचा। And I would
would just like to say that both of you, my grandfather and Supriya Tai, believe that leadership is not a position, it's a purpose, not a title but a trust. You both live for people, not above them. ताई, या कृषी मेळाव्याचा हेतूही हाच आहे. शेतकऱ्यांना आवाज देणं, त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणं आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणं. आपण नेहमी म्हणता की शेतकरी मजबूत असेल तर देश मजबूत होईल. हा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात रुजवणं ही आजच्या काळाची गरज आहे. ताई, your journey reminds every girl in this country that politics can be pure, leadership can be graceful, and power can be used for people, not for pride. Because you are not just a leader, you are an emotion, not just the daughter of Sharad Chandra Pawar Saheb, but the daughter of entire nation. आज आपण सर्वजण एका अशा सणाचे साक्षीदार आहात जिथे समाजसेवा, विचार आणि कृतज्ञता एकत्र आली आहे. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे व उपस्थित पाहुण्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी आपला मौल्यवान वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थिती दिली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या व्यक्तिमत्वाकडून मला माणूस तत्वाचं सूत्र, मंत्र आणि तंत्र उमगलं असे माझे वडील लाडोजी सत्तूजी घुले पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या अनुषंगानं माझ्या बळीराजाच्या, माझ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचं काही चिंतन व्हावं यासाठी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, आपल्या अत्यंत संयमी सृजनशील नेतृत्वाने ज्यांनी संगमनेर तालुक्याची राज्याच्या आणि देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर प्रतिमा उंच करण्याचं काम केलं असं लोकाभिमुख लोकनेतृत्व आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय. अशा महाराष्ट्राच्या रणरागिणी राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संक्रमणाच्या काळामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांनी दिल्लीच्या तख्तावर गाजवण्याचं काम ज्यांनी त्या ठिकाणी केलं अशा संसद रत्न आणि आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं माझ्या वडिलांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले रामकृष्ण महाराज नेहमीकर, नांजीबाई खिमजीबाई ठक्कर, गणपतरावजी महाले साहेब, अमितजी भांगरे, युवा नेतृत्व, अहमदनगर राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष, खरं ज्यांच्या प्रयत्नाने, अमितच्या आणि संदीपजींच्या प्रयत्नाने खरं तर ताईंचं आपल्याला दर्शन या ठिकाणी घडलंय असे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी वरपे साहेब, क्षमस्व प्रशासनाचा गाढा अभ्यास आणि त्या माध्यमातून लोकांसाठी काम केलं की आपला माणूस आपल्यासाठी ही प्रतिमा ज्यांची तयार झालेली आहे आणि म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून पुन्हा दिल्लीवर पाठवण्याचं काम या जनतेने केलं असे लोकप्रिय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, उपस्थित सर्व जनसमुदाय, या गावातील सर्व नागरिक, परिसरातील नागरिक, माझे सर्व नातेवाईक, बंधूंनो आणि भगिनींनो, आदरणीय साहेब आणि ताई व्यासपीठावर म्हणल्या माझ्या भावना मी खूप व्यक्त करेल, परंतु वेळेची मर्यादा आहे. परंतु मित्रांनो सांगतो असं की या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या विचाराखाली काम करतो. कशासाठी हे काम करतो? देशामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते, राज्यामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब काम पाहत होते आणि केंद्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काम पाहत होते. या माणसाने वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आणल्या. मग नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल, शेतकऱ्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम असेल, किंबहुना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शून्य व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा देण्याची भूमिका असेल, या सगळ्या भूमिका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 70,000 कोटीचं कर्ज आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या आणि या राज्याच्या लोकांचं या ठिकाणी माफ झालं. आणि म्हणून मी पाहतोय की आदरणीय ताई तुम्ही देशामध्ये नेतृत्व करतायत, आदरणीय साहेब तुम्ही राज्यामध्ये नेतृत्व करतायत. राज्य आणि देश एका वेगळ्या संक्रमणातून त्या ठिकाणी जातोय. जातीमध्ये भांडण लावण्याचा कुटील डाव काही मंडळीकडून या ठिकाणी रचला जात असताना फुले शाहू आंबेडकरांची मूल्य चौकट कोणतरी मोडू पाहत आहे. परंतु ताई मी तुम्हाला सांगतो की ही मूल्य चौकट बळकट करत असताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर या ठिकाणी काम करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून बळकट करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करू.
हेच अभिवाचन या अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. ताई वडिलांनी 32 वर्ष पोलीस पाटीलकी त्या ठिकाणी केली. तशा अर्थाने पोलीस पाटीलकी परंपरेने आली, परंतु त्यांच्या काळामध्ये पुन्हा निवड समिती प्रांत लेवलला गठीत झाली होती. त्यावेळेस या गावातील काही मंडळीने तीर्थरूप दादांकडे शिफारस केली, आदरणीय भाऊसाहेब थोरात साहेबांकडे, की साहेब आमच्या गावामध्ये एक हरवणारी मुलगा आहे, त्याच्या घरात परंपरेने पाटीलकी होती आणि तो करण्यासाठी सक्षम आहे, पण तुम्ही प्रांताकडे शिफारस करा. स्वर्गीय लक्ष्मण मतरराव घुले यांनी दादांना आग्रह केला आणि दादांनी लगेच तत्कालीन प्रांत असणारे भेंडे साहेबांना सांगितलं की मला असं वाटतं या पोरामध्ये काही चांगले गुण आहेत, यांना पोलीस पाटीलकी जबाबदारी द्या. 80चं दशक 90चं दशक त्या कालखंडामधलं. खरं तर त्या काळामध्ये प्रचंड अज्ञान, प्रचंड गैरसमज, बांधावरचे भांडणं, भाऊबंदकीचे भांडणं, हमरा तुमरी, यातून प्रचंड भांडणं शिकेला पोचायचे. लोक एकमेकावर सशस्त्राने हल्ले करायचे आणि रक्ताने बंबाळलेली माणसं आमच्या वाड्यावर पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही देखील त्या ठिकाणी घाबरून जायचो. त्यावेळेस वडील आपल्या नेतृत्वाचं सौर कौशल्य पणाला लावून त्यांना समजून सांगायचे की बाबांनो, कोर्ट आणि कचेऱ्या हे आपलं प्रांत नाहीये, आपले भांडण आपण घरातल्या घरात बसून मिटवले पाहिजे. त्यांना समजून सांगायचे. माझी आजी असेल, माझी आई असेल, त्यांना आहे ते पिठलं भाकर खाऊ घालायचे, त्यांना समजून सांगायचे आणि ते माणसं आनंदाने मार्गस्थ व्हायचे. आणि हळूहळू आज आमचं सावरगाव घुले गुन्ह्या गोविंदाने आणि तंटामुक्त पद्धतीने वागतंय, याचं जे श्रेय आहे ते माझ्या वडिलांना आहे असं मला या ठिकाणी वाटतं. काही 1996 ला एक घटना झाली. त्या काळामध्ये आमच्या परिसरामध्ये एकमेव बाळेश्वर माध्यमिक विद्यालय होतं. आदरणीय थोरात साहेबांना माहित आहे. खूप मुलं इथून शाळेत विद्यालयाला सावळे पठारला जायची. त्यावेळेस प्रचंड अतिवृष्टी झाली आणि पुरामध्ये 2 मुली त्या ठिकाणी वाहून गेल्या. ते 2 कुटुंब दुःख सागरात बुडाले. गावावर मोठं दुःखाचं संकट कोसळलं. सगळी लोक हळहळली आणि मग माझ्या वडिलांनी लाडपाटलांनी विचार केला की मी या गावचा पाटील आहे, या गावचा प्रमुख आहे, तर माझ्या गावामध्ये जर मी काही सवंगड्यांना बरोबर घेतलं, मग त्यावेळेचे राघू जाधव सर असतील, स्वर्गीय ऍडव्होकेट PM घुले साहेब असेल, आमचे दत्तात्रय लक्ष्मण घुले असतील, या पोरांना सांगितलं की पोरांना तुम्ही नोकरी आणि व्यवसाय करताय, तुम्ही एकत्र या आणि या गावामध्ये हायस्कूल काढा. गावातल्या गावात मिटिंग झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. त्यातून शारदा विद्यालय या ठिकाणी सुरू झालं. सांगण्याचं तात्पर्य असं की त्यावेळेस आमचं कुटुंब कर्जामध्ये होतं. सोसायटीचं कर्ज होतं, नॅशनलाइज बँकेचं कर्ज होतं. त्यावेळेस गावकऱ्यांनी आग्रह केला की पाटील, तुमच्या गावचा एक जुना वाडा आहे. काही माझे नातेवाईक मंडळी म्हणायचे त्या वाड्याचे सागाचे लाकडं विकून टाका आणि पाटील तुमचं कर्ज मुक्त करून घ्या. पण माझ्या वडिलांनी तो आग्रह नातेवाईकांचा नाकारला, गावकऱ्यांचं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की जर ज्ञानाचा दिवा जर माझ्या गावामध्ये जर या ठिकाणी दीप प्रज्वलित होत असेल तर मी माझा कर्ज आणखीन काही काळ त्या ठिकाणी सांभाळेल, परंतु या ठिकाणी या मुलांच्या शाळेसाठी व्यवस्था तयार झाली पाहिजे. 15 वर्ष ती इमारत शाळेला वापरायला दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार या मातीमध्ये रुजवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं. मी त्यांना म्हणालो, भाऊ मी BSc झालेलो आहे, मी पुढच्या काळामध्ये आम्हाला नोकऱ्या नाहीये, मी BEd करतो, तुम्ही जर संस्थेकडे मागणी केली तर मला नोकरी मिळेल, मी शिक्षकाचं काम करतो. त्यांनी सांगितलं की मी गावामध्ये कधीच मागण्याचं काम केलेलं नाहीये, देण्याचं काम केलेलं आहे. तुला या गावामध्ये एकाही संस्थेचा संजय मंडी साहेब तुम्ही साक्षीदार आहे, राघू जाधव सर होते, त्यांनी सांगितलं की मी अजिबात शिफारस करणार नाही आणि संस्थेला सांगितलं हा पोरगा जर तुमच्याकडे आला तर याला नोकरी दिली तर बघा. आणि म्हणून ही त्यागाची भूमिका या माणसाने सातत्याने घेतली. आणि म्हणून ताई, मला खूप या ठिकाणी आज आनंद होत आहे की माझ्या या वडिलांचा सत्कार तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वर्गीय आराराबांची खूप आठवण होते. खरं तर याचं कारण असं की माझं गाव नाही म्हटलं तरी आराराबांच्या विचाराने पुढे गेलेलं आहे. अण्णा हजारे असतील, फादर बाकर असतील, फादर रॉबर्ट असतील, या सगळ्या मंडळींच्या विचारानं हे सावरगाव घुले पुढे घेऊन जात असताना पाणलोट विकासाचा कार्यक्रम असेल, तंटामुक्ती अभियान असेल, ग्राम स्वच्छता अभियान असेल, हे सगळं अभियान या गावामध्ये राबवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून 4 एकर कोरडवाहू जमीन असणारा मुलगा
राज्यशास्त्राची पदवी संपादन करत असताना रोजगार हमीच्या कामाद्वारे आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले आणि आदरणीय थोरात साहेब तुमच्या आणि आदरणीय आलारावांच्या कृपेनं आज ह्या संबंध पठार भागातील 400 ते 500 मुली पोलीस दलात त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, याचा मला प्रचंड आनंद आहे. आमचा सह्याद्रीच्या रांगांमधला आहे. अशा भागाची तुम्हाला सुद्धा ओळख आहे, कारण तुमचे बेल्हा नाही आपला मुळशी खडकवासला हा सगळा जो आहे म्हणजे एक मतदारसंघ 3 तालुके, रस्ते अंतर्गत नाहीत. अशी अवस्था बाहेरून जायचं परत आत जायचं असं करावं लागतं. ताईंचा मतदारसंघ ताईंनी सुंदर सांभाळलेला मतदारसंघ येतो डोंगर भागाचा. तसा हा परिसर आहे, तर त्याच्यापेक्षा एक थोडा फरक इथं आहे. हा जसं सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे तसा रेन शॅडो मध्ये पर्जन्य छायेच्या भागामध्ये पाऊस कमी असतो इथं. आता दिवाळीच्या काळात आलं तर हिरवगार दिसतं, काश्मीर वाटतं आपल्याला. काश्मीरपेक्षा कमी नसतं, परंतु तोच उन्हाळा मात्र कठीण असतो. अशा ठिकाणी आपण हा कार्यक्रम आज करतो आहे. नावांमध्ये जात नाही, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. आणि अशा ह्या परिसरामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इथे एका बाजूला डोंगर भाग आहे, पाण्याचा टंचाई आहे, दुष्काळाचं अनेक वेळा तोंड द्यावं लागतंय. पण माणसं मात्र मनापासून काम करणारे नितळ मनाची माणसं. जसं खडकातून पाणी नितळ येतं तसं इथली माणसं नितळ आहे. आपसात थोडं भांडत असतील तू म्हटलं, पण ते जुना काळ त्यांनी सांगितलं. खूप मनानं अंतर चांगले कष्टाळू. आणि यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यात जास्त शिक्षक आपल्या बाळेश्वर विद्यालयामुळं सारोळे पठारच्या इथले माणसं शिकली खूप आणि सगळ्या जगात गेली. आणि सगळ्यात जास्त आदर्श शिक्षकांचे पुरस्कार घेणारी या विभागातली अनेक आहेत. गुरुजी म्हणतो त्यांना. खरंच सांगतो, या दरवर्षी नाव येणारच. कधी घुलेचं नाव येणार, कधी फटाकड्यांचं नाव येणार, कधी पोखरकरांचं येणार. हे वैशिष्ट्य या भागाचं आहे. शिक्षण त्यांनी घेतलं, अत्यंत सुशिक्षित अशा प्रकारचं हा भाग आहे. आणि ह्या भागामध्ये काम करत असताना जी काही माणसं समाजधुरी म्हणून काम केलं, ज्यांनी समाजाला बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला, अशी जी पिढी आहे आणि त्यामध्ये नाव घेतलं जातं ते लाडूजी पाटलांचं. त्याला लाड पाटीलच म्हणायचे खरं. लाडूजीचं लाड पाटील झालं. त्यांनी इथे चंद्रकांत हा भाषणाकरता फार सुंदर आहे. म्हणजे भाषण त्याचं ऐकत राहावं असं भाषण असतं. आणि सगळ्यांनी सांगितलं चंद्रकांतचे वडील, मी तसं नाही म्हणा, लाड पाटलांचे वडील चंद्रकांत, नितीनचे वडील लाड पाटील. म्हणजे हे लाड पाटलांचे चिरंजीव चंद्रकांत आणि नितीन. लाड पाटील हे म्हणून आज तुझे वडील नाही, त्यांचं खरं महत्व आज आहे, त्यांचं व्यक्तिमत्वाचं महत्व आहे. आणि बरोबर त्यांचं त्यावेळेस खरं आहे उदाहरण सांगितलं की त्यावेळेस तरुण होते. लक्ष्मण भाऊ घुले, रेवजी नाना, हे सगळे आदरणीय व्यक्तिमत्व आमच्याकरता गेली. दोघंही ते तीर्थरूप दादांकडे गेले, भाऊसाहेबांकडे गेले आणि सांगितलं की हा तरुण आहे, पोलीस पाटील करा. दादांचं असं असायचं की ते म्हणायचे मी पोलीस पाटील पडत नाही, कारण एक पोलीस पाटील म्हणजे लई कठीण असायचं पूर्वीच्या काळामध्ये. पिढ्यानपिढ्या भांडण चालायचं पाटीलकीवरून. पण ज्यावेळेस गावानं सांगितलं सगळ्या करायचं तर लाडू पाटलांना करायचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं प्रांताला की हे करा आणि ते झाले. आणि 32 वर्ष पोलीस पाटीलकी सांभाळत असताना समाजाची सेवा करण्याचं काम केलं, प्रश्न मिटवण्याचं काम केलं, भांडणं मिटवण्याचं काम केलं. हे वैशिष्ट्य. आणि म्हणून अशा प्रकारचं व्यक्तित्व इथं शालेय शिक्षण मिळालं पाहिजे. कारण खरं आहे की सारोळ्याला जाणं म्हणजे मधल्या रस्त्यानं सुद्धा कठीण.
कधी कधी अपघात झाले, पावसाळ्यात अडचणी झाल्या, इथं विद्यालय काढवलं आणि शारदा विद्यालय माझं नाव, शारदा विद्यालय सुंदर पद्धतीने चालवलं. बाळासाहेबांचं भाषण ऐकत होते आणि बाळासाहेब एक गोष्ट त्यांच्या भाषणात म्हणाले की भाग्य असं त्या माणसाचं असतं, त्याचा मुलगा किंवा मुलगी हे आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान निघतं. आणि मला वाटतं ह्या कुटुंबाचं तुमच्या आयुष्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत आणि नितीन हे एवढे जबाबदार तुमचे दोन्ही सुपुत्र, तुमच्या मुली आणि तुमची नात गारती. मला असं वाटतं आपल्या मुलांचं यशामध्ये आनंद असतोच, पण आपली नातवंड जेव्हा त्याच्याहून जास्ती यशस्वी होतात, मला असं वाटतं त्याच्यापेक्षा गोड आनंद आणि आयुष्याचं सार्थक झालेलं. मला वाटतं जे बाळासाहेब म्हणले खरीच गोष्ट आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं केलंय आणि जे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना दिले. कारण यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं, पण आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त यश जर मिळालं तो आनंद जास्त असतो. आणि तुमच्या दोघांच्या कष्टाने कर्तृत्वाने आज ह्या कुटुंब, त्या मुलीची भाषण, मी आता विचारलं की गार्गी कुठल्या शाळेत जाते, तर ती आपल्या जयाताईच्या शाळेत जाते. आणि मी जयाला म्हणाले की तिचं भाषण कोणी लिहिलंय, कुठल्या शिक्षकांनी लिहिलंय का काय. मी तिला विचारलं तर ती म्हणजे मी स्वतःच लिहिलंय. मला वाटतं गार्गीसाठी जोरदार टाळ्या वाजल्या. आणि तिने एका भाषेत नाही 2 भाषांमध्ये भाषण केलं. ती इंग्रजीमध्येही बोलली आणि ती मराठीतही बोलली. मला अभिमान एका गोष्टीचा आहे. आता पुढच्या वेळेस आपण जेव्हा येऊ तेव्हा मला हिंदी भाषा पण ऐकायची. त्याचं कारण असं की आईवर प्रेम करायचंच असतं, पण मावशीवरही करायला काही हरकत नाही. आणि या पुढेच्या पिढीमध्ये आणि जितक्या चांगली जास्त भाषा होती तितक्या भाषा या मुलांना पुढचं जग जे बदलत चाललं. म्हणजे मी आता इथे बसल्या बसल्या विचार करत होते की या गावामध्ये इंटरनेट आहे, त्याच्यामुळे आज वर्तमानपत्र पण मी वाचलं. ह्या वर्तमानपत्रात सगळ्यात दुनियाभरच्या भाषा सगळ्या माहिती आहे. आणि ह्या देशातला जो शेतकरी आहे ना तो अतिशय हुशार आहे. मी आज येताना बाळासाहेबांचा कारखाना बघून आले आणि मला माळेगाव साखर कारखान्याला एकदा मी गेलेली ती गोष्ट मला खूप वर्षांनी खरं तर आठवली. मी माळेगाव साखर कारखान्याच्या अॅन्युअल मीटिंग असते ना त्याला गेले होते आणि तिथले एक असेच फार कमी लोक राहिले. मला आनंद वाटला की अजून आपल्या नगर जिल्ह्यात अजून पांढरी टोपी आहे जीवन, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. पायजमा आहे आणि टोपी आहे. तशी माझ्याही लोकसभा मतदारसंघात ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला, भोर, वेल्ला, मुळशीमध्ये अजूनही पायजमावाला कडक आणि कडक टोपी घालणारा शेतकरी आजही आहे आणि त्याला अभिमान आहे त्या टोपीचा.